रामकृष्ण हरी. आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे. कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या कथेचं नाव आहे शोध अश्वत्थामाचा भाग 5. महाभारताचे जाणकार लोकांना अश्वत्थामाबद्दल माहीतच असेल. अश्वत्थामा हा महाभारतातील एक मुख्य व्यक्तिरेखा होय. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल, पण या जगात अश्वत्थामाचं अस्तित्व अजूनही आहेच. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. अशी मान्यता आहे की आशीरगड व जबलपूर स्थित गौरी घाट म्हणजेच आजचा नर्मदा नदी त्या किनाऱ्यावर आज सुद्धा अश्वत्थामा भटकताना काही भाग्यवंतांना दिसतो. अश्वत्थामा तिथल्या लोकांना आपल्या मस्तकातून वाहणाऱ्या रक्ताला थांबवण्यासाठी हळद आणि तेल मागतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही वेळा पीठ व तेल याची मागणी करतो. त्याच्या वेश एखाद्या फकीराप्रमाणे असतो. आशीरगडच्या किल्ल्यात एक शिवमंदिर आहे, जे ब्रह्मानपूर पासून 20 किलोमीटर दूर आहे. दुसऱ्या एका मान्यतेनुसार त्या किल्ल्याच्या शिवमंदिरात अश्वत्थामा आज पण रोज न चुकता पूजापाठ करायला येतो. तिथेच एक तलाव आहे आणि त्या तलावामध्येच आंघोळ करून अश्वत्थामा शिवमंदिर पूजा करायला जातो. तर कोणी म्हणतो की तो उतावली नदीमध्ये आंघोळ करून पूजेसाठी येतो. सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की तो तलाव कधीच ओसाड नाही पडत. अगदी ब्रह्मानपूरच्या जीवघेण्या उन्हाळ्यात सुद्धा. याच तलावाच्या थोडे पुढे गेले की एक गुप्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर उपसागरात वसलेलं आहे. दंतकथेनुसार इथे असलेल्या पहाडामधून एक गुप्त रस्ता बनलेला आहे, जो खांडव म्हणजेच आजचा खांडव जिल्हा जंगलातून होऊन सरळ या मंदिराला येऊन पोहोचतो. याच रस्त्याचा वापर करून अश्वत्थामा मंदिरात जातो. या मंदिरात प्रकाश आणि आधुनिक व्यवस्था नसली किंवा एखादा पक्षी सुद्धा जाण्यास असमर्थ असेल, तरी पण अश्वत्थाम्याची ही पूजा सुरूच आहे. याचा पुरावा म्हणजे शिवलिंगावर रोज न चुकता ताजे फुलं व गुलाल चढावा होय. कुणालाच नाही माहीत हा प्रकार कधीपासून सुरू आहे, पण खरं आहे. लोकांनी तर खुद आपला अनुभव सांगितला आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या आजोबांना अश्वत्थाम्याला प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव आहे आणि हे त्यांनी अनेकदा बोलून पण दाखवले आहे. हाच किस्सा बघा ना. एकदा काही लोक तलावात मासे पकडण्यासाठी गेले, तर कोणी त्यांना अंधारात मागून जोरात धक्का दिला. ज्याने त्यांना धक्का दिला कदाचित त्याला त्या लोकांचे तिथे येणे रुचले नाही. गावातल्या वृद्ध लोकांच्या मते जर कोणी अश्वत्थामाला प्रत्यक्षात बघितले तर आपले मानसिक संतुलन गमावून बसतो. पण नेहमीच असे होते असे नाही. हे सगळं तर ठीक आहे, पण तुम्हाला माहित आहे का की महाभारतच्या काळात अश्वत्थामा आधुनिक का भटकत आहे? तर त्यामागे सुद्धा एक कारण आहे. पांडवांच्या निष्पाप जीवावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आणि त्याचीच किंमत म्हणजे तो अजूनही भटकत राहतो. या मागची ही कथा. अश्वत्थामा महाभारतातील एक मुख्य व्यक्तिरेखा. त्याचा जन्म महाभारताच्या काळात म्हणजेच द्वापार युगात झाला होता. त्याचे पिता गुरु द्रोणाचार्य होते व कुरुवंशचे राजगुरु कृपाचार्य
त्यांचे मामा होते. द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडवांना शास्त्र आणि शस्त्रविद्येत पारंगत केले होते. अश्वत्थाम्याचं नाव त्या काळातल्या महान योद्धामध्ये घेतले जाते. महाभारताच्या युद्धाच्या वेळी हस्तिनापूरसाठी असलेल्या आदरभावामुळे गुरु द्रोणांनी कौरवांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आपल्या बाबासारखाच अश्वत्थामा सुद्धा शास्त्र व शस्त्र विद्येत सकाळीत होता. या बापलेकाच्या जोडीने महाभारत युद्धात पांडव सैन्याला बेदम करून सोडलं होतं. पांडव सेना यामुळे पूर्ण निरुत्साहित झाली होती. सगळीकडे निराशा पसरली होती. हे पाहून श्रीकृष्णाने युधिष्ठिराला कूटनीतीचा सहारा घेण्यास सांगितले. या कूटनीतीच्या अंतर्गत युद्धात अश्वत्थाम्याची मृत्यू झाल्याची बातमी पसरवली. द्रोणाचार्याला ही दुःखद बातमी कळल्यावर त्यांनी धर्मराज युधिष्ठिरकडून मृत्यूमागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर युधिष्ठिर उत्तरले की अश्वत्थामा हत्ती की नर हे मला माहीत नाही. हे ऐकल्यावर गुरु द्रोण आपल्या पुत्र मृत्यूच्या दुःखात आपले सगळे शस्त्र टाकून युद्धभूमीतच बसले आणि याच क्षणाचा फायदा घेत पांचाल नरेश द्रुपदचा सुपुत्र दुष्टमनु याने त्यांचा वध केला. महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर अश्वत्थाम्याने आपल्या बापाच्या मृत्यूचा सूड उगवण्याचा निश्चय केला आणि म्हणून त्यांनी मग पांडव पुत्रांचा वध केला आणि पांडव कुळांचा सर्व नाश करण्यासाठी त्यांनी उत्तरेच्या गर्भात असलेल्या परीक्षिताला मारण्यासाठी ब्रह्मास्त्र त्याच्यावर सोडले. आणि तेव्हा श्रीकृष्णाने परीक्षितला वाचवले. अश्वत्थाम्याच्या या चुकीमुळे भगवान श्रीकृष्णाने त्याला शिक्षा म्हणून त्याच्या मस्तकावरचा मणी काढून त्याला तेजहीन करून टाकले आणि एक युगांत भटकत राहण्याचा श्राप सुद्धा दिला. तेव्हापासूनच अश्वत्थामा आज पण भटकत आहे. अश्वत्थाम्याच्या अस्तित्वाबद्दल डॉक्टर मुहम्मद शफी प्रो सेवा सदन महाविद्यालय बुरहानपूर इतिहासविद म्हणतात की ब्रह्मांडपूरचा इतिहास महाभारत काळाशी जुळून आहे. अगोदर ही जागा खांडव जंगलाला जुळून होती. किल्ल्याचं नाव इथे असलेल्या एका मुख्य गाडीवान असा आहिरच्या नावाने ठेवण्यात आले आणि त्याला हे रूप 1380 इसवी सन मध्ये फारुकी वंशाच्या बादशहाने दिले होते. अश्वत्थामा बद्दल प्रचलित ग्रंथकथा तर मी आपल्या लहानपणापासूनच ऐकत आलो आहे. मानलं तर खरं नाहीतर खोटं, पण एक गोष्ट आहे की या किल्ल्याला पुष्कळ गुंफा आहेत. यांचा दुसरा भाग कुठे जातो हे कोणालाच नाही माहीत. पुढे ते म्हणतात आणि जोपर्यंत गुंफाचं रहस्य नाही उघडत तोपर्यंत या दंतकथेचं पण रहस्य उलगणार नाही. रामकृष्ण हरी.